लता धावडे एक शांत, समंजस आणि मेहनती स्त्री. 54 वर्षांच्या लताने आपल्या पतीसोबत शेतात काम करून घर आणि संसाराची जबाबदारी उचलली होती. तिचं आयुष्य साधं होतं, पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. 7 डिसेंबर 2024 रोजी ती नेहमीप्रमाणे शेतात गेली. दिवसभर कष्ट करून दुपारी घरी परतली. पतीसोबत जेवली आणि पुन्हा शेताकडे रवाना झाली. मात्र कुणालाही कल्पना नव्हती की ती तिची शेवटची दुपार ठरणार आहे. संध्याकाळी 4 वाजले तरी ती परतली नाही. तिचे पती बबन धावडे शोध घेत राहिले. हाका मारल्या, फोन केला, पण काहीच प्रतिसाद नाही. घरच्यांनीही शेताच्या आसपास शोधाशोध केली. अखेर एका उसाच्या शेताजवळ काहीतरी विचित्र घडलं असल्याचं जाणवलं. बांधाच्या कडेला लता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा चेहरा चुरगळलेला, संपूर्ण शरीर रक्ताने माखलेला आणि कपडे मळलेले होते. हे दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. गावभर एकच चर्चा सुरू झाली. बिबट्याने हल्ला केला असावा. यवत परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने हा अंदाज लावण्यात आला. वन विभाग आणि पोलिसांना कुटुंबियांनी माहिती दिली. यवत पोलीस स्टेशनचे हवालदार सलीम शेख यांनी तपास सुरू केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि शवविच्छेदनानंतरही लोकांनी मान्य केलं, लता धावडे बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावली. गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. पिंजरे लावले गेले, गस्त वाढवली गेली आणि बिबट्या नरभक्षक बनल्याची अफवा पसरली. मात्र पोलिसांना काहीतरी संशयास्पद वाटत होतं. ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालाने धक्कादायक सत्य उघड केलं. मृत्यूचं कारण बिबट्याचा हल्ला नव्हतं, तर डोक्यावर आणि तोंडावर झालेल्या गंभीर जखमा होत्या. अशा जखमा बिबट्याच्या हल्ल्यात होत नाहीत. 8 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात याला शिक्कामोर्तब झालं. लताच्या जखमांवर कोणत्याही प्राण्याच्या लाळेचे अंश नव्हते, म्हणजेच बिबट्याने हल्ला केला नव्हता. पोलिसांना हा मोठा धक्का होता. आता हा ना नैसर्गिक मृत्यू होता, ना बिबट्याचा हल्ला. हे एक नीट आखलेलं कटकारस्थान होतं. 3 मार्च 2025 रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि तपासाची दिशा बदलली. धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात राहणारा 35 वर्षीय मजूर सतीलाल वाल्मिक मोरे संशयाच्या जाळ्यात आला. त्याला चौकशीसाठी बोलावलं. आधी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर पुराव्यांसमोर तो गडबडला आणि सत्य बाहेर आलं. लता धावडे आणि तिचा पुतण्या अनिल धावडे यांच्यात अनैतिक संबंध होते. दोघे अनेकदा शेतात भेटत असत, पण हळूहळू लताने पैशाची मागणी सुरू केली आणि हा संबंध अनिलसाठी ओझं वाटू लागला. लता हा विषय कधीही उघड करू शकते, या भीतीने त्याने तिला कायमची संपवायचं ठरवलं. सतीलाल मोरेला भेटून तो म्हणाला, माझ्या चुलतीला मारायचंय, 1.5 लाख रुपये देतो, मदत करशील का? आधी नकार देणाऱ्या सतीलालला पैशाचा आमिष पडला आणि तो तयार झाला. 7 डिसेंबर 2024 च्या दुपारी अनिलने लताला फोन करून बोलावलं. शेताजवळ ये, तुला काही सांगायचे. एवढं ऐकताच ती तिथे पोहोचली. आधीच दबा धरून बसलेल्या सतीलालने तिच्यावर झडप घातली. अनिल आणि सतीलाल दोघांनी तिला पकडून तिचं तोंड दाबलं. सुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या लताचा अनिलने गळा आवळला आणि काही वेळातच ती बेशुद्ध झाली. पण एवढ्यावर समाधान नव्हतं. अनिलने मोठा दगड उचलला आणि तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जोरात आदळला. ती तडफडली. रक्ताचा पूर वाहू लागला. श्वास मंदावत गेला आणि अखेरीस एका शेवटच्या आर्त किंकाळीने तिचं शरीर निश्चल झालं. त्या क्षणी अनिल आणि सतीलालच्या नजरेत घाबरट समाधान झळकलं. कोण विचारलं तर सांगायचं, बिबट्याने हल्ला केला, अनिलने सांगितलं. त्यांनी मृतदेह उसाच्या शेतात ओढत नेला, झाडं मोडली, संघर्षाच्या खुणा निर्माण केल्या. सगळं काही बिबट्याच्या हल्ल्यासारखं भासावं यासाठी काळजीपूर्वक आखणी केली. पोलिसांनी सुरुवातीला विश्वास ठेवला, पण फॉरेन्सिक तपास आणि शवविच्छेदनाने सत्य बाहेर काढलं. पुरावे आणि गुन्ह्याची कबुली यांच्या आधारावर अनिल धावडे आणि सतीलाल मोरेला अटक झाली. या घटनेने संपूर्ण गाव हादरलं. शीच्या कष्टावर घराचा गाडा चालत होता. तिचाच विश्वासघातकी पुतण्या तिचा मारेकरी ठरला. या घटनेतून शिकण्यासारखं खूप आहे. विश्वास हीच नात्यांची खरी कसोटी असते. जर लता धावडे आपल्या पुतण्यासोबत नात्याच्या सीमांचे भान ठेवून वागली असती तरीही वेळच आली नसती.
प्रत्येक नात्याला मर्यादा असते आणि त्या मर्यादा राखल्या नाहीत तर परिणाम भयावह होतात. स्वार्थी प्रेमाचा शेवट नेहमीच विनाशकारक असतो. अनैतिक संबंध, पैशाची लालसा आणि गुन्ह्याचा कट यांच्या खेळात एक निष्पाप जीव गमवावा लागला. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि सन्मान असायला हवा, अन्यथा शेवट भयानकच होतो. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.